मुख्य व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. अंतिम सामना आहे आणि मी आपणास नम्र विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अंतिम सामन्याला सुरुवात होते. 6 षटकांचा खेळ असेल. पहिल्या डावासाठी थोडी घाई करायची आहे, कारण आपल्याला 6 षटकं 2 डावामध्ये जर फेकायचे असतील तर दोन्ही संघांना नम्र विनंती करेन, आता इथून 5:34 झालेत, त्यामुळे आपल्याला हा सामना 6:30 वाजता संपवायचा असेल तर दोन्ही संघांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. सेकंड बॅटिंग करणारा ओम 11 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला अंधार पडू नये त्यासाठी तुम्ही थोडीशी घाई करा. सामन्याला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. राऊंड द विकेटने डाव्या हाताने गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूला निकुंजने, माफ करा, साईश ठाकूरने चेंडूला पाठवले डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. हा येतोय अंतिम सामन्यातील पहिला चौकार. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4. या धावसंख्येवर पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. यावेळेला आपण बघतोय चेंडू हलक्या हाताने खेळला गेलाय. आदरणीय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 4 ने पुढे सरसावली जाते. 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना साईश ठाकूर आणि निकुंज काय कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतात. जीवी स्पोर्ट साई एकता बिरबाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक पवित्रा धारण केलाय दोघांनी सुद्धा. पायाने चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न दिसला, परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स फटका खेळला गेलाय. चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतात. कमॉन डीजे. पिंटू वजे साहेब इथे उपस्थित आहेत. या खेळपट्टीसाठी दिवस रात ज्यांनी मेहनत घेतली, खेळपट्टी आखण्यासाठी रात्री 10-10, 11-11 वाजता त्यांनी ही खेळपट्टी साफ करून आखणी त्याची पूर्ण केली. या मैदानासाठी, या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे असे आमचे पिंटू वजे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करेन, आपले शुभ हस्ते आपण पिंटू वजे यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील 4था षटकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 17 धावा, माफ करा 4था चौकार आहे. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काय जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. निकुंजच्या बॅटमधून चौकार येताना 17 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. सुपर टायमिंग. इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय. 4 धावांकरिता आपण पाहतोय. विश्वनाथजी वजे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन अंकितची गरज साहेबांना आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. लगातार 4 चेंडूमध्ये 4 चौकार आलेले आहेत निकुंजच्या बॅटमधून. तर 2 चेंडूमध्ये 1 चौकार मारून 5 धावांवर खेळतोय साईश ठाकूर. दोघांनी सुद्धा चांगली सुरुवात करून दिली जीवी स्पोर्ट साई एकता बिरबाडी या संघाला. विश्वनाथ वजे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी अंकितची गरज साहेब यांना विनंती करतोय. त्यानंतर आगरी समाज बांधवांसाठी एक खुशखबर आहे. 40+ आगरी प्रीमियर लीग 2026चं आयोजन हे आपल्याला सरपड्याच्या मैदानावर पाहायला मिळेल. येत्या 19 ते 22 मार्च रोजी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि ही स्पर्धा दिवसा खेळवली जाईल, कारण या आधीचं पर्व होतं ते पर्व दिवस रात्र अशा पद्धतीने ही स्पर्धा होती, परंतु या वेळेला ही स्पर्धा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 19 ते 22 मार्च या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. पहिलं पारितोषिक 77,777, दुसरं पारितोषिक 44,444 आणि तिसरं आणि चौथं पारितोषिक 11,111 रुपये असं बक्षिसांचं स्वरूप असेल. ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. 40+ आगरी प्रीमियर लीग. तरी सर्वांनी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये फॉर्म सुटतील, फॉर्म भरून घ्या आणि 40+ आगरी प्रीमियर लीगला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद द्या.
ही सर्व 40+ झालेल्या सर्व आगरी समाजातील खेळाडूंना मी विनंती करतोय. धन्यवाद. आणि आगरी प्रीमियर लीगच्या कोर कमिटीचे मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. विशालजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. जयप्रकाश पाटील साहेब, रत्नकांतजी पाटील साहेब, संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. यांचं करूया आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये वेलकम. धावा झाले धावफलकावर आपण पाहिल्या तर 23 धावा. 8 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 23. आदरणीय अस्मी अमोल पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. तर मी रिया पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅडम आपण स्वागत सन्मान करावा. रिया पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते अस्मी अमोल पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय. या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. निकुंज बाद झाला. विशाल पाटील सरपडा यांच्या माध्यमातून नक्कीच घोषणा केली जाईल. तर आपण थेट त्यांच्याकडे जाऊया या षटकानंतर. मग ते त्यांच्या मुखातून अनाउन्समेंट करतील. धावा झाले धावफलकावर अमर पाटील आम्हाला दर्शवतात. 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. रिया पाटील मॅडम यांना मी थांबवतोय तिथेच. राणी राकेश पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत सन्मान करावा अशी मी विनंती करतोय. सामने संपल्यानंतर मी मॅडम रिया पाटील मॅडमला विनंती करेन की आपण माईक सांभाळायचा आहे लगेच. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. गोलंदाज तयार होताना षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. 24-1 ही स्थिती आपल्याला जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी या संघाची पाहायला मिळते. सध्या दोन्ही संघाची तुलना केली तर मजबूत संघ आहेत दोघेही आणि दोघांसाठी 50-50 चान्सेस आहेत. कारण 12 चेंडूमध्ये 24 धावा जास्त नाहीत. गडी बाद झालाय निकुंज. एक मोठा अडथळा दूर केलाय तुम्ही. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या त्यामुळे ह्या 24 धावा फारशा नाही असं म्हणायला हरकत नाही. घेतोय छोटासा ब्रेक. धन्यवाद डीजे थांबा. आदरणीय गीता सचिन पाटील मॅडम आगरवडीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. पुन्हा एकदा रिया पाटील मॅडम यांना विनंती करतोय. दोन षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. पहिला डाव सुरू आहे. अंतिम सामना, अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा चषक साखरे 2026 ची ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. महामुकाबला 2 संघांदरम्यान आपण पाहतोय. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी कालच्या दिवसातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने ओम 11 जलसार आणि या वेळेला झेलबाद होताना आपल्याला साईश ठाकूर बॅक टू डगआउट गॉन. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्या स्पर्धेचं मात्र उद्घाटन होणार आहे, ज्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे 40+ आगरी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे 77,777 रुपये. आणि हे बक्षीस आपल्याला आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यांनी ते स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण यावर्षी आगरी प्रीमियर लीगचं पहिलं बक्षीस 1,21,000 रुपये, पुढच्या वर्षी 1,21,000 रुपये, दोन्ही वर्षांसाठी मालिकावीर बाईक आणि आता 40+ मध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. तर 77,777 रुपये पहिलं बक्षीस आहे. मी एवढीच विनंती करेन राजू पाटील साहेबांना की आपण सुद्धा फॉर्म भरा आणि आमच्या जोडीला खेळा. ही एक इच्छा आहे आमची, ती इच्छा पूर्ण करा. बाकी सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्यात. धावा झाल्यात धावफलकावर आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात.
काय जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी होते इथे मैदानाच्या आतमध्ये. साईश ठाकूर आक्रमक खेळाडू बाद झालाय, निकुंज बाद झालाय, परंतु कुठल्याही प्रकारचा परिणाम या खेळाडूंवर आपल्याला पाहायला मिळत नाही. चिनूने षटकार मारलाय. एका बाजूने मागच्या सामन्याचा हिरो पहिलं अर्धशतक त्याने या हंगामामध्ये मध्ये लगावलं. तो क्रितेश घरत आपण पाहतोय बिरवाडी संघाकडून पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर आहे आणि दोघेही फलंदाज चांगले आहेत. एक बॉल खेळलाय, 6 धावा चिनूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. तर क्रितेशने अजूनपर्यंत अकाउंट ओपन केलं नाही. इथून आपण बघितलं तर प्रोजेक्टेड स्कोअर बघितला तर 77 धावा दाखवल्या जातात. याच रन रेटने जर तुम्ही पुढे गेले तर 77 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. इथून चांगली फलंदाजी केली आणखीन तर धावा आणखीन जास्त होतील, परंतु इथून चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही 77च्या पेक्षा खाली त्यांना रोखण्यामध्ये यश येईल. गोलंदाज प्रवीण भोईर पाहायला मिळतोय. इथून चिनूच्या बॅटमधून फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सन्मान दिला गेला होता चेंडूला. वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्राचा वापर करताना प्रवीण भोईरला आपण पाहिलं. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय साईश ठाकूरला. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याच्या नादामध्ये षटकार मारण्याच्या नादात बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ झेल देऊन बाद झाला होता. अक्षय वजे, विकी वजे, प्रणय पाटील, मनोज घरत मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय. एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी ते बसून या मॅचचा आनंद घेताना. विकी वजे एक आक्रमक बॅटर आहे. साखरे गावाचा आपण विचार केला तर शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची क्षमता ठेवतोय. एक चेंडू 6 धावांची गरज असताना विकी वजेने कित्येक वेळा मात्र साखरे सुपर लीग मध्ये ही कामगिरी केलेली आहे. फिटनेसवर त्यांनी भर दिलाय. मागील 2 वर्षापूर्वी आपण बघितलं तर थोडासा मजबूत झाला होता आणि या वेळेला आपण बघतोय थोडासा फिटनेसवर लक्ष दिलंय. चांगल्या पद्धतीने मात्र शरीर मेंटेन ठेवण्याचं काम करताना विकी वजेला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण भोईर. 4 चेंडूंचा खेळ होताना 10 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. अंतिम फेरीचा सामना आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरून धावतोय. कशा पद्धतीने मात्र उर्वरित 3 चेंडू हाताळले जातील. 2 चेंडू आहेत ते कशा पद्धतीने हाताळली जातील हे सुद्धा पाहावं लागेल. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. मॅच बॉल आलाय त्यामुळे चेंडू देण्यात येतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. चिनूच्या बॅटमधून चांगला फटका खेळलाय. सरळ बॅटने चेंडूला मात्र इथे झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता का हा प्रश्न कदाचित विचारत असतील, परंतु बॅकअपसाठी चांगला मात्र बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एकच धाव माफ करा. एक धाव येते. एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 2.5 षटकांचा खेळ होताना 35 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर प्रवीण भोईर. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती प्रवीण भोईरने. इथून शेवटचा चेंडू आहे. 11 धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे सुद्धा पाहावं लागेल. 35 वर 2 ही स्थिती आहे जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघाची. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप चेंडूला पाठवलंय. डिपेक्स्टा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी 39 2 बाद 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा रिप्ले मध्ये आपण पाहतोय 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. यावेळेला नशीब आम्हीच आहोत. दशरथ पाटील साहेब असते तर भरपूर मजा आणली असती या चेंडूवर. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण उम 11 जलसार संघाला पुढील 6 षटकं खेळायची आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. आदरणीय विशाल पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सरपाडे गावाचं अनमोल रत्न. मी रुपेशजी पाटील साहेबांना विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार आपण आपल्या शुभ हस्ते विशालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करावा अशी विनंती करतोय. अग्री प्रीमियर लीग मध्ये झालेली दुखापत अजूनपर्यंत विशाल पाटील हे त्यातून सावरलेले नाहीत. चेहऱ्यावर दोघांच्या सुद्धा स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. वेगळी स्माइल आपल्याला पाहायला मिळते.
एक धाव येताना चिनूच्या बॅटमधून आपण पाहतोय. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 रन्स. आदरणीय संदेश पाटील साहेब आमचे जवळचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत. जयवंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते संदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करावा. महेंद्र भोईर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 14 आहे. दुसऱ्या चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. हलक्या हाताने चेंडूला सोडून दिलं होतं. डाऊन द लेग मारा होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा येताना धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 42. संदेशजी पाटील साहेब उमरोळीवरून इथे उपस्थित आहेत आणि संदेश हे जरी उंचीने कमी असले तरी मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलंय आणि रिहान सुपर किंग बहाडोलीमध्ये 5 टर्ममध्ये ते आले होते रिहान सुपर किंग बहाडोली संघामध्ये आणि जेव्हा जेव्हा रिहान सुपर किंग बहाडोलीमध्ये आले तेव्हा तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली होती. मोठे फटके सीमारेषेच्या बाहेर जातात त्यांच्या बॅटमधून. चांगल्या गोलंदाजांच्या विरुद्ध जेव्हा चेतन पाटील आणि संदेश सलामीला जायचे शिरसाटचं मैदान होतं. काय फलंदाजी केली होती जबरदस्त आणि आता 40+ झालेत त्यामुळे 40+ क्रिकेटचा सुद्धा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा धावफलकावर जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी संघाच्या पाहायला मिळतात. 3.3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 2 बाद 42 ही स्थिती. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथून डायरेक्ट फेकी झाली असती तर कदाचित इथून माघारी जावं लागलं असतं चिनूला. मी तर म्हणेन की एसटी रक्षकाने थोडीशी इथे चुकी केली कारण जेव्हा एज लागली होती तेव्हा एसटी रक्षकाने थेट एस्टांकडे धाव घ्यायला हवी होती. कदाचित चेंडूला कलेक्ट केलं असतं तर इथून चिनूला माघारी जावं लागलं असतं. धावा झाले धावफलकावर आपण बघितले तर 44 धावा. गोलंदाज तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत. चांगली गोलंदाजी होताना महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 44 वर 2. जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी क्रितेश गरत मागच्या सामन्याचा हिरो. चिनू 5 चेंडू 12 धावा. 6 मध्ये 8. क्रितेश गरत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय राईट आर्म राऊंड द विकेटने. इथून आपण बघतोय मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 46 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीखेर 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघाच्या. या आपण अजून एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्या अगोदर मी राणी राकेश पाटील मॅडमला विनंती करेन आपण समोर या आणि अस्मी अमोल पाटील मॅडमला विनंती करेन की आपण समोर यायचंय. आपण एक आदर्श शिक्षिका आणि प्रभावी निवेदिका रिया रुपेश पाटील मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण मॅडम पुढे यायचं आहे. प्रत्येक नारी शक्तीचा सन्मान करणं हे आद्य कर्तव्य आहे. ज्ञान देणं ही कला आहे आणि ते सुंदर शब्दात मांडणं ही साधना. ही दोन्ही गुणवैशिष्ट्ये रिया पाटील मॅडम यांच्या सहजपणे दिसून येतात. एक आदर्श शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचतात. शिस्त, समजूतदारपणा आणि आपुलकी यांच्या बळावर त्या केवळ धडे शिकवत नाहीत तर आयुष्य घडवतात. शिक्षण आणि सादरीकरण या दोन्ही क्षेत्रात निष्ठा, तयारी आणि सातत्य यांचा सुंदर संगम म्हणजे रिया पाटील मॅडम. खऱ्या अर्थानं त्या आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी आदर्श शिक्षिका आहेत. तर रिया पाटील मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत सन्मान. धन्यवाद आदर्श शिक्षिका आणि प्रभावी निवेदिका. अस्मी पाटील मॅडमला विनंती पुन्हा एकदा करेन की आपण मिताली मनोज पाटील मॅडमचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं आपल्या शुभ हस्ते. यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी अस्मी पाटील मॅडमला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मिताली मनोज पाटील मॅडमला मी विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नारी शक्ती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच.
आता जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मनोजी पाटील पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत, आमचे साथी समालोचक मित्र. आदरणीय डॉक्टर विजय रामचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत गोखिवरे वसईवरून, आणि त्यांच्या माध्यमातून आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता आपण प्रत्येक खेळाडूंसाठी जेवण दिलं. ते जेवणासाठी मात्र विशेष सहभाग लाभला, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी 46 वर 3 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वप्नील पाटील डॉन यांच्यासाठी हा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलेत, एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होताना पहिला डाव आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम सामन्याचा हा पहिला डाव. जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरबाडी प्रथम फलंदाजी करताना 47 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. क्रितेश गरजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर झाल्यात. 4.4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. ओम 11 जलसार की जीवी स्पोर्ट साई एकता बिरबाडी कोण होईल चॅम्पियन 2026 आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेचा, हा प्रश्नचिन्ह आहे. आणि इथून स्वप्नील पाटील डॉन को रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है हे दर्शवताना स्वप्नील पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवर आलेला षटकार स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. इरादे स्पष्ट केलेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला 60+ धावा करायच्या आहेत. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या वेळेला स्वप्नील पाटील मोक्याच्या क्षणी मात्र चांगली फलंदाजी करताना आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब राजूदादा यांच्याकडून स्वप्नील पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. या 2 षटकारांसाठी जबरदस्त अप्रतिम टायमिंग साध्य केलं स्वप्नील पाटीलने, आणि 2 चेंडूंवर 2 षटकार मारून तब्बल 61 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्तीवर होतोय. माफ करा, 60 धावा झाल्यात. आणि अजून एक षटकार जर पुढच्या चेंडूवर आला, स्वप्नील पाटील जेव्हा खेळण्यासाठी येतील, स्ट्राईकला येतील, तर जयवंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. चेंडू द्यायचा आहे मध्ये. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या 66 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा देवीचे निस्सिम भक्त आदरणीय विजय रामचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. एकविरा ग्रुपला सुद्धा ते पुढे नेण्याचं काम सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत समाजसेवा त्यांनी भरपूर केलेली आहे. पत्रकार आहेत, स्वतः डॉक्टर सुद्धा आहेत, आणि तब्बल 86 पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. तर सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, डॉक्टर क्षेत्र आहे, वैद्यकीय सेवा जे पुरवतात त्या क्षेत्रामध्ये असतील, इतर विविध क्षेत्रांमध्ये आपण बघितलं तर 86 तब्बल पुरस्कार त्यांना आलेले आहेत. तर नक्कीच ते इथे उपस्थित झालेले आहेत. या षटकानंतर आपण त्यांच्या स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. इथून आपण बघतोय काय जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पाटीलने 2 षटकार मारल्यानंतर क्रितेश गरज थांबत नाहीये. धावा झालेत. आमचे जवळचे मित्र अमर पाटील आम्हाला दर्शवतील. 72 72 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
षटकारानंतर डॉट, परत षटकार आणि या वेळेला बघूया झेल होतोय का, तर एस क्रितेश घरत याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. 72 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय हे पाहावं लागेल. रोहन ठाकूर. रोहन ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. आज ऋषीला आपण प्लेइंग 11 मध्ये बघत नाहीत. रोहनसाठी कदाचित जागा खाली केली असेल. ऋषीला बघितल्यानंतर आम्हाला आठवण येते त्यांची खूप. जेव्हा जेव्हा बिरवाडी गावामध्ये स्पर्धा असतात तेव्हा ते खूप सपोर्ट करतात आणि स्कोरिंगला सुद्धा सपोर्ट करतात, समालोचन करतात चांगल्या पद्धतीने. त्यामुळे त्यांची खूप आठवण येते. आणि आज आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये ते प्लेइंग 11 मध्ये होते, फलंदाजीसाठी सुद्धा उतरले होते आणि एक षटकार सुद्धा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. इथून बघा स्वप्नील पाटील स्ट्राईक घेतात आपल्याकडे आणि स्वप्नील पाटीलने स्ट्राईक घेण्याचं कारण त्यांनी मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार मारलेत. कॉन्फिडन्स लेवल त्यांचा उंचावलेला आहे. धावा झाले धावफलकावर आपण बघितलं तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 77 धावा, 72 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे या डावातील. ह्या चेंडूवर षटकार आला तर आदरणीय जयवंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. हेमंत बोहीर गोलंदाज आहे. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. त्या पहिल्या 3 चेंडूमध्येच 12 आल्या होत्या. त्यानंतर 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला स्वप्नील पाटील डॉन हे दर्शवतात की मी का अट्टहास केला होता या आधीच्या चेंडूवर स्ट्राईक घेण्यासाठी, आणि त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जयवंतजी पाटील साहेब यांच्याकडून स्वप्नील पाटील यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. धन्यवाद. 4 बॉलमध्ये 19, 475चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त, ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. 3 षटकार अप्रतिम आपण पाहू शकलात. क्लास. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय विजयजी रामचंद्र पाटील साहेब जे समाजसेवक आहेत, त्याचप्रमाणे उत्कृष्ट पत्रकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि 20 विविध क्षेत्रांमध्ये त्यांना 86 पुरस्काराने प्रदान केलं गेलंय असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. विजयजी रामचंद्र पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे शिल्पकार रुपेजी नरेश पाटील साहेब, अंकितजी घरत यांना मी विनंती करेन, संदेजी पाटील यांना विनंती करेन की या त्रिमूर्तींनी पुढे यावं आणि आपण बाबांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि आई एकविरा ग्रुपसाठी नेहमीच यापुढे ते मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील. जेवणासाठी सुद्धा मात्र त्यांनी जे सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला असे चला फिल्डिंग सेट केलेली आहे. लगेच 2 फलंदाज आणि कृपया करून मी विनंती करेन क्रितेश घरत अँड ऑल टीम की आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. जसं ओम 11 जलसार टीमने तुम्हाला कॉपरेट केलं तसंच मात्र तुम्ही सुद्धा कॉपरेट करा, कारण जेणेकरून अंधार ऑलरेडी थोडासा पसरण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी दोन्हीही टीम मैत्रीपूर्ण संबंध जोपासतायत. एकविरा चषक साखरे 2026 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी आणि 4 दिवस कसे गेले कळलेच नाही, कारण पुढील वर्षात ही स्पर्धा 9 दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. जो प्रवास असणार आहे, वेगवेगळं प्राइज तुम्हाला पाहायला मिळेल. 8 सायकल प्लेअर ऑफ द डे साठी आपल्याला पाहायला मिळतील आणि एक अजून काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते सध्या तरी गुपित आहे. राजू रामचंद्र पाटील, राजू दादा यांच्या चेहऱ्यावर लगेच स्मित हास्य.
पहिलाच बॉल ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गणेश गावड यांचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक, कोणती धाव येत नाहीये. क्रितेश गरत ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा वापर केलाय आणि शेवटच्या मोमेंटला चांगलं प्रयत्न केलं, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा येतोय खणखणीत चौकार. मंडळाला या स्पर्धेला 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद आहे. चांगले प्रयत्न केले होते फिल्डर दीपूच्या माध्यमातून. दीपूने सुद्धा ग्राउंड फिल्डिंग लाजवाब केले. गणेश गावडच्या बॅटमधून चौकार आला. उलटॉस बॉल, सॉफ्ट डिसमिसल. सारंग ज्यांचा उल्लेख सातत्याने मी केलाय ग्राउंड फिल्डिंगच्या बाबतीमध्ये, रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. गणेश गावड गॉन. चार धावा फलकावर, 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी क्रितेश गरजच्या माध्यमातून जीवी स्पोर्ट्स रित्याबाई पुरस्कृत आपण पाहत आहेत. साई एकता बिरवाडी असंग. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने, थोडासा बाउन्स मिळाला. पिंकेश पाटील ब्रह्मास्त्र ओपन करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु क्रितेश गरतने काय प्रभावित केलंय. प्रथमतः ॲज अ फिल्डर म्हणून त्याला संघामध्ये घेतलं गेलं, त्यानंतर ॲज अ बॅटर म्हणून संघामध्ये घेतलं गेलं आणि त्यानंतर ॲज अ बॉलर म्हणून परफेक्ट युटिलिटी आणि एक बेस्ट विकेट कीपर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट मिळण्याची दाट शक्यता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. श्रेयस कोणतीही चुकी करणार नाहीये. सेकंड विकेट डाऊन. पिंकेश पाटील स्वस्तात बाद, गॉन. अभिषेक देव यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. दोन्हीही मात्र नवीन फलंदाज प्रवीण भोईर आणि महेश भोईर एका साईडला. महेश भोईर मात्र पाहायला मिळतो यावेळेला स्विच इटचा फटका. फिल्डर नाही आहेत, फार दूर आहेत आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. 4 रन. गुड शॉट. प्रवीण भोईर आल्या दबाव हटवतोय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या होम 11 जलसा टीम 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सन्माननीय अगदी मात्र स्वादिष्ट जीवन आम्हाला ज्यांनी दिलं श्यामरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ झालाय.
करण ठाकूर यांना आपण पाहतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅनची भूमिका निभावतायत. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगते की हरकत नाही. मात्र यावेळेला अजून 5 षटका आहेत आणि खूप शांत स्वभावाचा पाहायला मिळतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. महेश भोईरचा हा तडका थांबणार नाहीये. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. सौंदर्यपूर्ण फटका महेश भोईरच्या बॅटमधून 4 रन. चांगला फटका फोर्स केला होता. या बॉलला समोर खेळले होते. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम नेत्रदीपक आपण पाहू शकलात. यावेळेला फ्लर लेन्सचा बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलंय. एक नंतर मेल एकच धाब्यावर सॅटिस्फाईड महेश भोईर आणि प्रवीण भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 13 2 ओम 11 जलसार टीम. या पण आदरणीय सन्माननीय श्यामरावजी पाटील साहेब अप्रतिम स्वादिष्ट जेवणाची ज्यांनी मेजवानी दिली आणि अप्रतिम आपण पाहू शकता असं व्यक्तिमत्व. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान अंकितजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. स्विच हिट खेळण्याची गरज होती का? निकुंजच्या गोलंदाजीचा मात्र यावेळेला खरपूस समाचार घेण्यासाठी गेला, परंतु निकुंजने खरपूस समाचार घेतला यष्ट्यांचा. फलंदाज बाद क्लीन बोर्डच्या माध्यमातून प्रवीण भोईर बॅक टू द डगआउट. तर बॉल निघून गेला. इस्टनचा वेध घेणारा निकुंजने प्रभावित केले आतापर्यंत. ते ओव्हर 3. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लो फुलटॉस बॉल होता. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल मात्र जरूर व्हेरिएशन करण्यासाठी गेला होता, परंतु सरळ बॉल निघून जातोय लेग स्टंपच्या बाहेर. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. वेळेला स्लोवर वन बॉल पुन्हा एकदा फसवलंय. ज्या पद्धतीने आपण पाहताय तर चांगला बॉल डिलिव्हर केलाय. व्हेरिएशन असणारा गोलंदाज, त्यामुळेच या खेळाडूचा उल्लेख केला होता की प्रभावित केलं आतापर्यंत. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स तो बरोबर ओळखतो. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळताना दिवेशला कित्येक वेळा पाहिलंय, परंतु आता थोडंसं अंडर प्रेशर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. लवकरात लवकर फलंदाजांनी मात्र या वेळेला थोडीशी घाई केली, बाद झाले आणि त्यानंतरचा हा दबाव आता स्पष्टपणे दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निकुंजने प्रभावित मारे केले, धारदार गोलंदाजी केले. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, खूपच बाहेर. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 15 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आई एकविरा चषक साखरे 2026 शेवटची मॅच, फायनल मॅच आपण पाहतायत. प्रत्येक सामने 6-6 षटकांचे यावेळेला खेळवले गेलेत. ही मात्र एक जमेची बाजू पाहायला मिळते या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य. अचूक पद्धतीने होता. थोडासा बाहेर निघणारा बॉल, फार वेग घेतलाय बॉलने. श्रेयसला मात्र बॉल मिळणार नाही आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. क्रिकेटचं नंदनवन आपल्याला पाहायला मिळतं हे मैदान. अप्रतिम चांगला बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. दिवेश मात्र थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु निकुंजचं मी कौतुक करेन. कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवून दाखवून दिलंय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या अखेरीस आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून जर आपण पाहिलं तर 77 धावांचं एकूण 80 धावांचं टार्गेट समोर असताना आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 बॉल 60 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 60.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 60 रनची आवश्यकता आहे. सागर वरठा कुठे असेल तर प्लीज आपण लगेच व्यासपीठावर या. प्रत्येक खेळाडूचं मात्र या वेळेला आपण पाहिलं तर इंटरव्ह्यू जेव्हा घेतला गेला तेव्हा मात्र प्रत्येकाने या स्पर्धेची तारीफ केली. या मैदानाची जरूर स्तुती सुमने उधळली. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका आहे. महेश भोईर थांबणार नाहीये, परंतु चांगला फिल्डिंगचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय. काय एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूला स्टॉप केलंय, आतमध्ये ढकललं. श्रेयस आलेत बॅकअपसाठी. चांगला फटका होता महेश भोईरच्या माध्यमातून. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. क्रितेश गरजचा हा बॉल राऊंड द विकेटने आले. अगदी ओव्हरपिच बॉल होता. चांगल्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक नव्हते, परंतु सुंदर फिल्डिंगचं ज्वलंत उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय. साईश ठाकूर अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सुपर टायमिंग. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आलाय. 6 धावा. सत्तावीस धावा 3 गडी बाद. इथून चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. 21 चेंडू आणि 52 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. सध्या मॅचचा आनंद घेत असताना विजयजी रामचंद्र पाटील सर, समाजसेवक आणि उत्कृष्ट पत्रकार, आणि लवकरच त्यांच्या शिरपेचामध्ये अजून एक पुरस्कार त्यांना मिळताना पाहायला मिळेल. आणि 87 पुरस्कार टोटल आपल्याला पाहायला मिळतील. 20 विविध क्षेत्रांमध्ये त्यांना पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्या कार्याने, त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे त्यांना सॅल्यूट आहे. पण एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पिकअप शॉट होता. एक नंतर मेल, मात्र तेवढाच ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे. दीपू, आज दीपूने मात्र प्रभावित केलंय. ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली बिरवाडी टीमची. स्वप्नील ने जबरदस्त बॅटिंग केली. डॉनने त्या षटकारांच्या कुशल नेतृत्वामुळे आपण पाहिलं तर एक टार्गेट पर्यंत पोहोचले गेले. 78 पर्यंत 4 चेंडूमध्ये 19 धावा, 3 षटकार लगातार पाहायला मिळाले होते. 3 इन रो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट फिरली हातामध्ये. इथे क्रितेश गरत येत आहेत स्वतः. कॉट अँड बोल्ड. वा, सुंदर झेल टिपला गेलाय क्रितेश गरत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फील्डिंग एअर. क्रितेश गरत. बॅक टू द डगआउट. दिवेश गॉन. क्रिकेट गाजतो बघायला साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघायला साखरे गावात. आई एकवीरा टेकवीरा टेकवीरा चषक साखरेच्या दमाई नावात. आई एकवीरा चषक साखरेच्या दमाई नावात. एकोणतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेतला आपण पाहतायत. संकेत भोईर गेल्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली होती, परंतु संयमाने गोलंदाजी केली आतापर्यंत क्रितेश गरतने. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. या वेळेला फॉलिंग स्वीप खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर पाहायला मिळतो आणि सरळ बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. सेल्फ कॉन्फिडन्स दाखवणारा हा फटका पाहायला मिळतो. चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा विजयासाठी. आता मात्र आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 46 रन. कुमार प्रशांत किरण पाटील साखरे यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. परेजी चंद्रकांत शिंदे यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सचिनजी नहरर किनी सोनावे यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर या. विपुलजी रवींद्र वजे साखरे, वजे एंटरप्राइजेस साखरे यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हे सर्व दाते आहेत आमचे. विजयासाठी आता 18 बॉल 46 15.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. महेश भोईर जिथपर्यंत आहे, संकेत भोईर तिथपर्यंत आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना अजून समाप्त झालेला नाहीये. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल
चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण 6 वाजून 20 मिनिटे झालेली आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता, ऑफ साईडला जरूर खेळून काढलं गेलंय. 1 रन घेण्यापासून वंचित राहिले आणि संकेत भोईर सांगतायत महेश भोईर, महेश दादा तूच जास्तीत जास्त स्ट्राईकला ये. कारण इथे जर आपण पाहिलं तर जीवा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, दोन्हीही व्हेरिएशन करण्याची ताकद आहे. चांगला बॉल, यावेळेला मात्र फसलेत विकेट किपर क्रितेश गैरत. 2 फिल्डरच्या मधोमध बॉल सरळ निघून जाईल. बाईकच्या स्वरूपात मिळतील नशिबाचा चौकार. 4 रन. पद्धतीने होत. यावेळेला चांगला फटका आहे महेश भोईरचा. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. 1 रन तर मेल डीप मिड विकेटला. 1 रन मिळत असताना साईश ठाकूरचा चांगला थ्रू पाहायला मिळतोय. सार्थक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39 रन. आता बॉल आहेत 15 बॉलमध्ये विजयासाठी 40 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल 40 रन, धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. संकेतकडे मात्र ती क्वालिटी आहे, जीवाकडे ती क्वालिटी गोलंदाजी आहे आणि त्या कारणास्तव मात्र एक बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे निकुंज पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करी चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळत आहेत. आता एक्झॅक्टली 40 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 39 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 14. या बॉलला मात्र लेफ्ट केलं आणि अगदी चांगला बॉल वळवला, आतमध्ये आणला आणि सरळ बॉल निघून जातो. विकेट किपर क्लोज किपर आहे, स्टम्प्सला बरोबर चिकटून आहेत. 13 बॉल आणि विजयासाठी 39. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे, फक्त चेंडूला जस्ट पुश केलं होतं, फोर्स केलं होतं. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ना 46 होत्या बघा, चेक करा परत. बरोबर आहे ना. 40 रन, 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 39 रन. सध्या राजूदादा पाटील आपण पाहतायत. व्यासपीठाच्या समोर एक चांगलं व्यक्तिमत्व. सुनीलजी वजे यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रत्येकाने कौतुक केलं या स्पर्धेचं, या मैदानाचं, साखरे गावाचं. एकच म्हणेन, काय ते साखरे गाव, काय ते व्यक्तिमत्व राजूदादा पाटील यांचं, आणि काय ते साखरेचं मैदान. समजा ओके या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर 12 बॉल आणि 39 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचंय सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल का. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं पंच अंपायर्स कॉल आहे. यावेळेला अंपायर्स कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या आपण डिसिजन पेंडिंग चेक करूया. सुनीलजी वजे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. 4 ओव्हरला किती होते? 4 ओव्हरला इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि स्वप्नील डॉन कोणतीही चुकी करणार नाहीयेत. महेश भोईर यांच्या खेळीला पूर्ण विराम. सौरभला थांबवतोय. सौरभ तरे यांचेच पिता श्री किशोरजी तरे साहेब. अप्रतिम एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चारोळीचे बेताज एडवन गावातील अनमोल रत्न. खाडी आहे आमची जीवनदायी, सांभाळते आम्हाला डोंगरावरची आई, आमच्या तन मनात आहे तिची अंगाई. रुपेशजी नरेश पाटील साहेब दाखवतात आई एकवेरा चषकाची नवलाई.
2009 मध्ये साखरे गावात लावली आई एकविरा चषकाची पंती. आईच्या कृपादृष्टीने साखरेकरांच्या हृदयात पेटल्या प्रेम आपुलकीच्या ज्योती. आई एकविरा चषक म्हणजे साखरे गावात जत्रेची मस्ती. 17व्या वर्षात आई एकविरा चषकाची धुरा सांभाळतात. रुपेशजी नरेश पाटील नावाची हस्ती. खाडीच्या कुशीला आहे सुंदर साखरे गाव. मित्रासोबत आई एकविरा चषकाचा आनंद उपभोगण्यासाठी घेतली धाव. एकविरा चषकासोबत साखरे गावासाठी तन मन धन देणारा पाहिला मी रुपेशदादा पाटील आणि आदरणीय राजूदादा पाटील हे दोन्ही राव. तर किशोरजी तरे साहेब खूप खूप आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे किशोरजी तरे. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. विक्रांत समोरून फिरवतो या बॉलला. फिंगरचा चांगला वापर करत असताना सागर बर्टा आपण यायचं व्यासपीठावर. कृषांक पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर थांबले. उत्तम दर्जाचं क्रिकेट आई एकविरा चषक साखरेच्या 2026च्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट डाऊन. पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. यस डीजे. ला 6. सध्या आपण पाहतायत प्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विजेता कोणता संघ ठरेल याकडे लक्ष वेधित राहिलंय. संपूर्ण 32 संघांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जे पॅकर्स आहेत त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांनी दातृत्व दाखवलंय त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून चांगला बॉल टप्पापर्यंत थोडीशी फ्लाईट दिली होती या बॉलला आणि सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. क्रितेश गिरत प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका चांगली निभावली आणि त्यामुळे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आता हळूवारपणे जात असताना पाहायला मिळतात. दोन्ही टीम्सने चांगलं कॉपरेट केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या मॅच मध्ये जास्त वेळ घेतला नाही त्यामुळे त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ऑन साईडला चांगला बॉलला यावेळेला खेळून काढलाय आणि सरळ बॉल निघून जाईल 4 धावांकरता. मेल खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच जयप्रकाश पाटील, जग्गूदादा, त्याचप्रमाणे संदेशजी पाटील आपलं मनपूर्वक धन्यवाद. रत्नाकांत पाटील साहेब, कल्पेशजी कुडू साहेब, विशालजी पाटील साहेब या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. स्विच हिट उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. राजूदादा पाटील यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आता सामना हळूहळू मात्र विजयापासून दूर चाललाय ओम 11 जलसार टीमच्या, परंतु सॅटिस्फाईड असतील महेंद्र भोईर, किरण भोईर, महेश भोईर. संपूर्ण टीम ऑन साईडला चांगला फटका खेळलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. मिस्टर दीपूने चांगली फिल्डिंग केले आणि आता बॉल राहिलेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 32 रन. विश नेटवर्कच्या संपूर्ण टीमने विश्वसनीय चॅनल म्हणून विश्वास पाटील यांचा धन्यवाद. सरपाडा मंजित कुडू असतील ऑपरेटिंग सुंदर करतायत. गौरव पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये, अमर पाटील असतील, मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद यावेळेला पाहायला मिळतं. ब्रँड ऑफ बहाडोली, अजून एक ब्रँड ऑफ बहाडोली म्हणून समालोचक मनोजी पाटील आमचे जवळचे मित्र, जुने मित्र, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. रुपेशजी पाटील यांचा धन्यवाद व्यक्त करेन की ज्यांनी सातत्याने आम्हाला समालोचनाची संधी या स्पर्धेला देतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे संपूर्ण साखरे गावाचं. वंश निवास पाटील आणि विजेते ठरलेत या वेळेला जीवी